नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणे या युट्यूब चॅनलवरती मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आज आपण महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवत आहोत. ज्या परीक्षेविषयी बऱ्याच महिलांमध्ये मुलींमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे त्याविषयी हा व्हिडिओ आहे. अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा भरती 2026 महाराष्ट्रातील पदवी उत्तीर्ण असलेल्या महिला उमेदवारांना सुपरवायझर बनण्याची सुवर्ण संधी. काल जो जी.आर. आलेला आहे त्यामार्फत आपल्याला त्याची सुद्धा माहिती घ्यायची आहे की ही परीक्षा कोण घेणार आहे, कशी होणार आहे. तर ज्या महिला भगिनी आहेत, ज्यांनी आता एक्झाम दिलेली आहे पदवीच्या शेवटच्या वर्षाची किंवा ज्यांचं ऑलरेडी ग्रॅज्युएशन कोणत्याही याच्यामधलं कंप्लीट झालेलं आहे त्यांच्यासाठी ही एक्झाम असणार आहे. त्याच्या अगोदर आपण थोडक्यात माहिती घेऊया. आपल्याकडे अंगणवाडी सुपरवायझर करिता नवीन बॅच सुरू झालेली आहे. यामध्ये तुम्हाला आयसीडीएस संगणक विषयाचे सर्व विषय मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, जीके सर्व विषय शिकवले जाणार आहेत. तसेच यामध्ये पीवायक्यू, एमसीक्यू सराव, दर महिन्याला झूम मीटिंग असेल, तज्ञ व अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन, व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असेल, लेक्चर अनलिमिटेड वेळा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही लेक्चर बघू शकता. तसंच ऑल सब्जेक्टच्या पीडीएफ नोट्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरता 9823226263 या नंबरवरती कॉल करायचा आहे किंवा ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. तिथनं सुद्धा तुम्ही ऍप डाउनलोड करून रजिस्ट्रेशन करू शकता, बॅच जॉईन करू शकता. तर आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी आपण महत्वपूर्ण बाब बघणार आहोत. तुमचा मोठा प्रश्न असतो जाहिरात कधी येणार आहे. जाहिरात जून जुलै मध्ये येणार आहे आणि त्यानंतर 4 महिन्यानंतर एक्झाम होणार आहे. म्हणजे तुमची साधारणतः एक्झाम नोव्हेंबर एंड या नोव्हेंबर एंड पर्यंत होईल. म्हणजे तुमच्याकडे आता पुरेसा वेळ आहे अभ्यास करण्याकरिता. तर परीक्षा कोण घेणार आहे? जो नवीन जी.आर. आलेला आहे त्यामध्ये वेगवेगळ्या विभागाचं ज्या पदांचा समावेश केलेला आहे, परंतु अंगणवाडी सुपरवायझर असं त्यांनी नमूद केलेलं नाहीये की आयसीडीएस एक्झाम ही एमपीएससी मार्फत होईल. तर अजून सुद्धा तुम्हाला परत एकदा कन्फर्म सांगतो, या ठिकाणी नगर परिषद असेल किंवा हे आयसीडीएस डिपार्टमेंट आहे यांच्या किंवा जिल्हा परिषदच्या एक्झाम ह्या टीसीएस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत घेतल्या जाणार आहेत. तर आता याची एकदा पात्रता पूर्ण समजून घ्या व्यवस्थितरित्या. सरळ सेवा परीक्षा सांगतो ही सर्वांकरिता आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही महिला आहेत किंवा मुली आहेत ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, बघा फक्त पदवी लागते, ग्रॅज्युएशन लागते. कोणत्याही शाखेतील महाराष्ट्रातील कोणत्याही विद्यापीठामधून तुम्ही कोणत्याही शाखेमधील पदवी उत्तीर्ण असाल, बीए, बीकॉम, बीएससी, आर्ट किंवा इंजिनिअरिंग झालेलं असेल किंवा मेडिकल फील्ड मधून तुमचं झालेलं असेल, फार्मसी कोणतंही झालेलं असेल किंवा त्यासोबतच YCMOU यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामधनं घरी बसून तुमची बीए ची किंवा इतर कोणतीही डिग्री कंप्लीट झालेली असेल तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येतो. आता बऱ्याच उमेदवारांचं म्हणणं असतं की सर आमची आता एक्झाम झाली आणि आमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट आहे. डिग्री सर्टिफिकेटची आताच गरज नाहीये. तुम्हाला प्रोव्हिजनल सर्टिफिकेट जे कॉलेजमधनं मिळतं तेच फक्त या ठिकाणी अपलोड करावं लागतं. ज्यावेळेस आपलं फायनल सिलेक्शन होतं, फायनल सिलेक्शनच्या वेळेस झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस आपल्याला डॉक्युमेंट लागतात. आताच गरज नाही. तर ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे किंवा नसेल तर तुम्ही ही नोट डाऊन किंवा स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता. आणि याला पात्रता, ही शैक्षणिक पात्रता सांगितली. वयोमर्यादा ओपन करिता 38 आहे आणि कॅटेगरीमध्ये असलेल्या महिला उमेदवारांसाठी 43. त्यानंतर ज्या अंशकालीन उमेदवार किंवा प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आहेत त्यांच्याकरिता वयोमर्यादेमध्ये शिथिलता देण्यात आलेली. दिव्यांग, अनाथ 45, काहींचे 55 पर्यंत सुद्धा एज लिमिट आहे. तर हे झालं पूर्ण. तुम्हाला एक्झाम कोण घेणार आहे, कधी येणार आहे, परीक्षा कधी होणार आहे किंवा वयोमर्यादा, त्यानंतर अभ्यासक्रम एकदा समजून घ्यायचा आहे. यामध्ये एकूण 7 विषय आहेत. मराठी ग्रामर, मराठी व्याकरण आहे, इंग्लिश ग्रामर, त्यानंतर सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानमध्ये वेगळे विषय आहेत जसं की महाराष्ट्र इतिहास आहे, महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय राज्यघटना, पंचायत राज, अर्थशास्त्र असेल, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, प्रादेशिक राष्ट्रीय लेवलचे आपल्याला चालू घडामोडी या ठिकाणी अभ्यासावे लागणार आहेत. त्यानंतर गणित बुद्धिमत्ता आहे, एकदम बेसिक लेवलचं 5वी ते 10वी पर्यंत गणित या ठिकाणी विचारलं जातं बुद्धिमत्ता. त्यानंतर जो टेक्निकल सब्जेक्ट आहे आयसीडीएस पोषण अभियान आणि कम्प्युटर, हे विषय सगळे आपल्याला 100 प्रश्न, किती प्रश्न असतात? एकूण 100 प्रश्नाचा पेपर असतो आणि 200 गुण असतात आणि वेळेचा जो कालावधी आहे 90 मिनिट. म्हणजे एक प्रश्न तुम्हाला, एक प्रश्नासाठी 2 गुण देण्यात आलेले आहेत आणि 90 मिनिटाचा कालावधी. प्रत्येक जिल्ह्याच्या जागा असतात आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक्झाम सेंटर सुद्धा असते. तुम्हाला दुसरीकडे कुठेही जाण्याची आवश्यकता या ठिकाणी नाहीये. तर मी पूर्ण तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन सांगितलेली. एक सुवर्ण संधी 2026 मध्ये उपलब्ध होणार आहे. एकूण 8,869
महिला आणि बाल विकास विभागामधील अंगणवाडी सुपरवायझरच्या जागा नियमितपणे तब्बल 23 वर्षानंतर मंजूर झालेली आहेत. तर या करिता तुम्हाला आतापासून अभ्यास करायचा आहे, कारण मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. आपल्याकडे तुम्हाला आताच सांगितल्याप्रमाणे याची अंगणवाडी सुपरवायझरची नवीन बॅच, कारण आतापासून जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा अभ्यास कंप्लीट होईल. त्यानंतर जाहिरात आल्यानंतर तुम्हाला फक्त रिव्हिजन, पेपर सॉल्व्ह करायचे आहे, टेस्ट सिरीज, मॅरेथॉन लेक्चर करायचे आहेत. त्याकरिता तुम्ही आतापासून अभ्यास करण्याकरिता योग्य मार्गदर्शन गरजेचं आहे. त्याकरिता आपल्याला ऑनलाईन बॅच अभिजित सर्स अकॅडमी पुणे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची त्यांनी 9823442263 हा नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअप करायचा आहे. तसेच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके, थँक्यू सर्वांना. ऑल दी बेस्ट एक्झाम करिता, अभ्यासाकरिता. एक्झाम आत्ताच नाही आणि एमपीएससी मार्फत घेतली जाणार नाही, परत एकदा तुम्हाला सांगितलेलं. बाकी एक्झाम एमपीएससी कडे वर्ग करण्यात आलेल्या आहेत अंगणवाडी सोडून. ओके.